आपण आता बघणार आहोत संस्कृतचा रिव्हिजन पेपर। आता हे अपठित अवबोधनम आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ह्याचं कसं सॉल्व करायचं असतं। अर्थशास्त्रम केन रचितम। मग आता आपल्याला काय शोधायचं आहे? रचितम शब्द शोधायचा आहे। संस्कृत रचितम सी। ओके, सो चाणक्य रचितम अर्थशास्त्रम म्हणजे अर्थशास्त्रम केन रचितम अर्थशास्त्रम आणि एकपदाने म्हणजे चाणक्य जस्ट अ मिनिट, हे चाण आहे, नला य नाही, चाणक्य रचितम। भारत सर्वकारस्य राजचिन्हम किमस्ति, हे सरकारस्य असणार आणि राजचिन्ह। मग आता राजचिन्ह शब्द शोधायचा इथे। भारत सर्वकारस्य राजचिन्हे प्रयुक्तां सुक्तिं सत्यमेव जयन्ते सर्वे जनन्ति। मग राजचिन्हे किम अस्ति? मग भारत सर्वकारस्य राजचिन्हे किम अस्ति, मग हे सुक्तिम कुठली आहे ते? सत्यमेव जयते। मला याचं सत्यमेव जयते सुक्तिम, कारण किम अस्ति, बरोबर, किम अस्ति मग सुक्तिम अस्ति। कुठली सुक्तिम? सत्यमेव जयते, मग सत्यमेव जयते सुक्तिम अस्ति। कस्य कृते? संस्कृतमेव सर्वोत्तमा भाषा विद्यते। मग आता इथे आहे संगणकस्य कृते सर्वोत्तमा भाषा विद्यते। संस्कृतमेव संगणकस्य कृते सर्वोत्तमा भाषा विद्यते। मग कस्य कृते? मग संगणकस्य। मग इथे आन्सर येणार संगणकस्य। ओके, तर पूर्ण वाक्यानं उत्तर येतं। शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथमं भास्कराचार्यः कुत्र अकरोत्। मग गणितशास्त्रे शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथम भास्कराचार्य अकरोत्। आता कुत्र विचारलं आहे। मग आता विचारले शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथम भास्कराचार्य कुत्र अकरोत्। कुत्र अकरोत् तर गणितशास्त्रे शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथम भास्कराचार्य अकरोत्, हे याचं पूर्ण उत्तर येणार। म्हणजे शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथम भास्कराचार्य गणितशास्त्रे अकरोत् असं याचं उत्तर येणार। केशाम कवीनाम काव्य सौंदर्यम अनुपमम। मग इथे काय आहे? कालिदास कवीनाम काव्य सौंदर्यम अनुपमम, इकडे असं उत्तर येणार। केशाम आहे म्हणून कालिदास कवीनाम काव्य सौंदर्यम अनुपमम असं इथे उत्तर येणार। किम जगती प्रसिद्धम अस्ति। मग चाणक्य रचितम अर्थशास्त्रम जगती प्रसिद्धम अस्ति। तसं वाक्य इथून बघून लिहून काढायचं। चाणक्य रचितम अर्थशास्त्रम जगती प्रसिद्धम अस्ति, हे याचा आन्सर आहे। सुक्तया कुत्र ध्येय वाक्य रूपेण स्वीकृतः सन्ति। मग कुत्र म्हणजे कुठे? मग भारत सर्वकारस्य सर्वे विभागेषु सुक्तया ध्येय वाक्य रूपेण स्वीकृतः सन्ति। सुक्तया कुत्र ध्येय वाक्य, मग ध्येय वाक्य शब्द मी शोधला। मी प्रत्येक ठिकाणी शब्द शोधते की तो शब्द कुठल्या वाक्यात आलाय आणि ते आन्सर तसं लिहायचं। मग भारत सर्वकारस्य सर्व विभागेषु सुक्तया ध्येय वाक्य रूपेण स्वीकृतः सन्ति असं याचं उत्तर येणार। सो इथे आता लिहिलंय गणितशास्त्रे शून्यस्य प्रतिपादनम सर्वप्रथम भास्कराचार्य अकरोत्। आता कर्तृपदम किम? कर्तृपदम म्हणजे सब्जेक्ट कोण आहे? हु इज द डुअर। मग आता इथे डुअर कोण आहे? तर डुअर इथे नाव दिले, नाव आहे ना भास्कराचार्य अकरोत्। भास्कराचार्य अकरोत्। गणितशास्त्रात शून्याचं प्रतिपादन सगळ्यात पहिले भास्कराचार्यांनी केलं। जरी आपल्याला अर्थ नाही आला तरी याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो नेहमी नाम असणार काहीतरी, बरोबर। सो भास्कराचार्य हे नाम आहे, सो आपण इथे लिहिणार भास्कराचार्य हा। संस्कृतम सर्वोत्तमा भाषा विद्यते अत्र किम विशेषण पदम प्रयुक्तम अस्ति। मग संस्कृतम म्हणजे संस्कृत, इथे संस्कृत बद्दल बोललंय आणि भाषेबद्दल बोललंय। काय आहे? सर्वोत्तमा म्हणजे विशेषण पद काय येणार? सर्वोत्तमा हे इथे विशेषण पद आहे।
सो इथे विचारले चाणक्यम रचितम अर्थशास्त्रम जगती प्रसिद्धम अस्ति. क्रियापदम. क्रियापदम जनरली जे आहे ते एंडला असतं. आता इथे कन्फ्युजन का होणार तुम्हाला, कारण प्रसिद्धम अस्ति आणि इथे तर प्रसिद्धम अस्ति असा शब्द नाहीये. मग ही ऍक्च्युली संधी आहे. मग आता जरी तुम्हाला संधी कळली नाही, प्रसिद्धम आणि अस्ति अशी संधी आहे. जरी संधी नाही कळली तर मग बघायचं शेवटी काय आहे, स्ती आहे. स्ती कुठे आलाय, इथे. म्हणून क्रियापद काय असणार, अस्ति. म्हणजे काय, चाणक्यने रचलेला अर्थशास्त्र जगात प्रसिद्ध आहे. सो प्रसिद्ध हे इथे क्रियापद नाही येणार. प्रसिद्धम अस्ति पूर्ण क्रियापदाचं वाक्य नाहीये. ओके, क्रियापदाचा शब्द नाहीये. क्रियापद हे कसं असतं, अस्ति, अकरोत, संती, भवंती, पठती, जो धातुरूप असतो त्याला क्रियापद म्हणतात. ओके, आता इथे अविचार्य इति पदस्य किम विलोमपदाय गद्यांशम प्रयुक्त, म्हणजे त्या पाठात कुठला आलेला आहे. आता अविचार्य हे वाचल्यावर आपल्याला वाटतं विचार्य, विचार्य, कारण डायरेक्ट जरी आपल्याला माहिती नसेल त्याचं अपोजिट काय आहे, तरी हे आपल्याला पर्याय बघून आपण इकडे लिहू शकतो. सो अविचार्याचा ऑपोजिट येणार विचार्य, आणि हे पाठामध्ये पण इकडे आलेलं आहे. संस्कृत भाषा वैज्ञानिकम विचार्य एवं, करेक्ट. सो हा आपला अपचित गद्यांश पहिला झालेला आहे. याच्यानंतर चित्रवर्णन. मग आता सोप्या भाषेत चित्रवर्णन कसं करायचं ते आपण थोड्या वेळाने बघूया. आता आधी आपण पुढचं करून बघूया. मग आता अधोलिखित शब्दानाम अद्भुत सार्थक वाक्याने रचयित. मग आता आपण इथे लास्ट टाइम बघितलं होतं की हे जे आहे हे नाम आहे, हे म्हणजे हे सब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आहे आणि हे क्रियापद आहे. बरोबर, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद. मग हा जो कर्ता आहे त्याच्याप्रमाणे आपलं जे क्रियापद आहे ते येणार. मग आता त्वम आहे. त्वम म्हणजे काय येणार, त्वम पण म्हणजे त्वम काय आहे. मग आता त्वम जे आहे ते मध्यम पुरुष आहे. त्वम युवम युवम म्हणजे काय, तर सी तहाथ आपल्याला माहिती आहे, आपण जे प्रत्यय येतात सी तहाथ. मग आता इथे सी सारखं काय दिसतंय, करोशी दिसतंय फक्त. ओके, म्हणजे त्वम करोशी. आता त्वम काय करोशी, त्वम रोटिकाम करोशी नाही येणार. तर स्वानम करोशी हे जास्त योग्य वाटतंय, पण तरी पण आपण बाकीचे पण जॉईन करून बघूया. मग इकडे घाई नाही करायची, हळूहळू एक एक बघायचं. मग आता रोहितहा. रोहितहा म्हणजे आता काय आहे, हे आपण कोणाबद्दल बोलतोय, आपण हे कुठला पुरुष आहे, प्रथम पुरुष आहे. आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय. मग काय येणार, ती तहा अंती. बरोबर, मग ती कुठे आहे, खादती. बरोबर, म्हणजे रोहितला काय येणार, खादती येणार. इथे पाहिजे तर नंबर घालून टाकायचा 1 1. म्हणजे आता आपल्याला रोहितला कळलं 2, इथे 2 आहे, खादती. मग आता खादती सारखं इथे काय आहे, काय खाऊ शकतो इकडचं, रोटिकाम. मग रोटिकाम खादती म्हणजे आपलं पहिलं वाक्य काय झालं, रोहितहा रोटिकाम खादती. ओके, हे आपलं पहिलं वाक्य झालं. आता शुकाहा. शुकाहा म्हणजे काय आहे, शुक बालक बालकहा. बरोबर, म्हणजे हे शुकाहा काय आहे, अनेक वचन आहे. मग अनेक वचन प्रथम पुरुष बहुवचन. मग प्रथम पुरुष बहुवचनला काय येतं, ती तहा अंती. मग आता इथे अंती कुठलं येतं, तिष्ठंती पण आहे आणि पतंती पण आहे. म्हणजे दोघींपैकी आता काय येऊ शकेल ते आपण विचार करायला लागेल. मग शुकाहा. आता शुक म्हणजे काय, शुक म्हणजे पोपट. बरोबर, पोपट. मग पोपटचा संबंध कुठे येऊ शकतो, आयदर वृक्षाशी किंवा पुष्पाशी येऊ शकतो, पण वृक्ष जास्त बरोबर वाटतंय. मग शुकाहाच्या इथे वृक्षे. मग आता वृक्षे काय येणार, पतंती येणार का तिष्ठंती येणार, पतंती नाही येऊ शकत. बरोबर, पतंती म्हणजे पडणं, म्हणजे तिष्ठंती म्हणजे तो तिकडे बसला. म्हणजे शुकाहा वृक्षे तिष्ठंती. ओके, म्हणजे हे आपलं दुसरं वाक्य झालं. 3 3 3 असे नंबर लावून घ्यायचे पहिले आणि मग ते वाक्य लिहायचे हळूहळू. मग आता लतायाहा. परत लतायाहा पण काय आहे, हे अनेक वचन आहे. सो ह्याला पण अंतीच येणार, म्हणजे पतंती येणार. मग लतायाहा पतंती म्हणजे काय, आता इथे काय येऊ शकतं, लताला पुष्प जास्त योग्य वाटतं. बरोबर, कारण लता म्हणजे झाडावरून पुष्प फुलं पडतात. सो हे आलं लतायाहा पुष्पाणी पतंती. ओके,
नंतर आहे बालिकौ, मग बालिकौ. आता इथे काय झालंय, हे बालिकौ हे चुकून झाले, आयदर बालकौ असेल किंवा बालिके असेल, पण म्हणजे बालकहा बालिकौ, बालकहा बालकौ आणि बालकाहा. सो हे द्विवचन आहे. मग द्विवचन आणि प्रथम पुरुष द्विवचन आहे. सो ती तहा अंती. सो तसं पण हे एकच उरलंय, म्हणजे हे 5 येणार. आणि सोपानात म्हणजे बालकौ सोपानात पततहा, म्हणजे इथे आन्सर येणार इथे सोपानात. सो आपली वाक्य काय झाली, त्वम स्नानम करोषि, रोहितः रोटिकां खादति, शुकाः वृक्षे तिष्ठन्ति, लतायाः पुष्पाणि पतन्ति, बालिकौ सोपानात पततः. ओके, म्हणजे आपण ह्याच्यावरून जो कर्ता आहे त्याच्यावरून ह्याचं क्रियापदाचं कुठलं रूप येणार, म्हणजे कुठलं धातू रूप येणार. आता हे ते सगळे वर्तमान काळात होते, म्हणून आपण कुठलं वाला वापरलं, वर्तमान काळाचं. मी वहा महा, सी तहा थ हे वाले आपण वापरले, बरोबर. ती तहा अंती, सी तहा थ आणि मी वहा म हे आपण वापरलं. आणि मग त्याच्याप्रमाणे ह्याला कुठलं ऍप्रोप्रिएट कर्म ऑब्जेक्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण हे वाक्य दर्शवू. आता इथे दिलंय मंजुषात समुचित पदानी चित्वाम अनुच्छेदम पुरयतं. मग पहिले शब्द वाचून घ्यायचे. प्रदर्शनम आहे, जना आहे, विविध आहे, पुष्टम आहे आणि च आहे. मग आता अस्मिन संसारे सर्वे डॅश सुखम इच्छन्ति. आता इथे इच्छन्ति आहे, मग इच्छन्ति आहे अनेक वचन आहे, मग इथे प्रदर्शनम नाही येऊ शकत, जना विविधा पुष्टम च. मग आता जरी आपल्याला याचा अर्थ नाही कळला तरी इच्छन्तीसाठी मग काय येऊ शकतं, 2च बहुवचन आहे, जना आणि विविधाः. मग अस्मिन संसारे सर्वे विविधाः सुखम इच्छन्ति हे एवढं अप्रोप्रिएट नाही वाटत आहे. सो काय, जनाः सर्वे जनाः सुखम इच्छन्ति हे जास्त अप्रोप्रिएट वाटते. मग शरीर निरोगम, आता निरोगम आहे, म्हणजे आता इथे वाला कुठला आहे पुढचं, प्रदर्शनम पुष्टम. निरोगम प्रदर्शनमच्या भवेत हे बरोबर नाही वाटत आहे. पुष्टम म्हणजे काय, धष्टपुष्टम. मग इथे पुष्टम असणार, पुष्टम च भवेत म्हणजे काय, शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट होईल. स्वास्थ्य लाभाय व्यायामा कर्तव्या, व्यायामस्य डॅश प्रकाराः सन्ति. मग प्रकाराः, मग इथे जनाः होता आणि विविधा होता, जनाः आता आपण वापरलं, मग काय येणार, विविधाः प्रकाराः, बरोबर. म्हणजे दोघांची विभक्ती जी आहे ते सेम आहे, बरोबर, दोघांची रूप सेम आहेत. असं बघून जर आपल्याला अर्थाने कळत नसेल, मग अर्थाने सुद्धा कसं सोपं आहे ना, व्यायामाचे विविध प्रकार असतात, बरोबर. म्हणजे अर्थाने पण सोपं आहे, अर्थाने नाही कळलं तर डायरेक्ट आपण विभक्तीने बघायचं. यथा क्रीडा धावनम आसनम प्राणायाम इत्यादः. अद्यत्वे आसनानां प्राणायामस्य च, म्हणजे अद्यत्वे आसनानां प्राणायामस्य च बहु चर्चा वर्तते, म्हणजे दोघांची चर्चा आहे, बरोबर. म्हणजे इथे प्राणायामस्य प्रदर्शनम बहु चर्चा वर्तते एवढे बरोबर नाही वाटत आहे. मग आपण इथे येणार च. मग राहिलं प्रदर्शनम. मग प्रदर्शनम इकडे जुळतंय का, गृहे जना दूरदर्शने तेषाम. मग तेषाम आहे, सो प्रदर्शनम जास्त हे बरोबर वाटतंय, बरोबर. आम आणि तेषाम प्रदर्शनम दृष्ट्वा, म्हणजे प्रदर्शनम म्हणजे काय, ते बघूनच लोक काय करतात त्याच्याप्रमाणे एक्सरसाइज करतात. सो इथे येणार प्रदर्शनम. मग आता अर्थ लागतोय का बघायचं. पहिले हे रफ मध्ये करायचं, मगच फेअर करायचं. अस्मिन संसारे सर्वे जनाः सुखम इच्छन्ति, म्हणजे आपल्या म्हणजे जगामध्ये सगळेच लोक काय करतात, सुखाची इच्छा करतात. शरीर निरोगम पुष्टमच्या भवेत, म्हणजे शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट होतं. स्वास्थ्य लाभाय व्यायाम कर्तव्य, व्यायामस्य डॅश प्रकाराः सन्ति, म्हणजे व्यायामाचे विविध प्रकार आहेत. कुठले आहेत, क्रीडा धावन आसन प्राणायाम. अद्यत्वे आसनानां प्राणायामस्य च बहु चर्चा वर्तते, म्हणजे ह्याच्यामध्ये आता विचारलंय ना, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाची चर्चा होते, आसन आणि प्राणायाम च, म्हणून आणि आहे म्हणून आपण इकडे च लिहिला. गृहे जनाः दूरदर्शने तेषां प्रदर्शनम दृष्ट्वा तदनुसृत्य स्वयमपि आचरणे, म्हणजे काय, घरी लोक काय करतात की त्याचं बघून टीव्हीवरती वगैरे बघतात आणि दूरदर्शने म्हणजे टीव्हीवरती
त्या बघतात आसने वगैरे कशी दाखवतात आणि त्याच्याप्रमाणे स्वतः करतात, असं याचं मिनिंग होतं. कळलं? सो अर्थानुसार पण आपल्याला येत असेल तर उत्तम आहे, अर्थानुसार येत नसेल तर त्याच्यामध्ये काय प्रत्यय विभक्तीचं प्रत्यय काय रूप काय ते बघून हे लिहायचं. ओके. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये यथा निर्देशम लिखत शब्द मंजुषाया साहाय्येन चित्रवर्णनम पूरयत. मग आता आपल्याला हे चित्र दिले आणि त्याच्यामध्ये काही शब्द दिलेत. आता हे चित्र बसचं आहे. इथे आहे चालकः, यात्रापत्राणी म्हणजे तिकीट, बसयानस्य, युवकः आणि शांतीपूर्वकम हे आपल्याला शब्द दिलेत आणि ह्याच्यावरून आपल्याला या चित्राबद्दल वर्णन करायचंय. मग आता कुठलं हे चित्र वर्णनासाठी काही जे शब्द आहे, आता कुठलं पण चित्र असेल तर त्याच्यामध्ये काही कॉमन क्रिया आहेत ज्या घडत असतात. काही लोक बसलेली असतात तर बसण्याला म्हणतात उपविशती, काही लोक उभे राहतात त्याला म्हणतात तिष्ठती, काही लोक चालतात चालताला म्हणतात चरती आणि देणे कुठली गोष्ट देणेला म्हणतात ददाती. ओके. हे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. आता बसणे, मग आपण जर एका माणसासाठी बोलत असेल तर उपविशती, खूप लोकांसाठी बोलत असेल तर उपविशंती. उभे राहणे तिष्ठती एकासाठी असेल तर, अनेक वचन असेल तर, बहुवचन असेल तर तिष्ठंती. मग ते आपल्याला माहिती आहे ना. आणि चित्रवर्णन आपण नेहमी वर्तमान काळात लिहिणार. ओके. म्हणजे आपले कुठले येणार धातूचे पर्याय काय येणार, वर्तमान काळातले काय येतात, ती तहा अंती, मी सी तहा थ आणि मी मा आम्ही आवाह आमह. ओके. मी वाह मह. सो आता ह्याच्यामध्ये बघा, आता कुठलं पण चित्र असू दे, पहिलं काय लिहायचं माहितीये, इदम चित्रम. मग आता इदम चित्रम हे कुठलंही चित्र असलं तरी हे वाक्य येणार. इदम चित्रम कशाचे, म्हणजे बसयानाचे आहे. मग षष्टी विभक्ती येणार, 2 शब्द इथे आपण टाकणार. मग तो शब्द कसा आहे त्याच्याप्रमाणे त्याची षष्टीची विभक्ती लिहायची. म्हणजे काय, जर बालक म्हणजे पुल्लिंगी असेल तर बालकस्य किंवा बसयानस्य, जर स्त्रीलिंगी असेल तर म्हणजे बालिका शब्द असेल किंवा स्त्रीलिंगी असेल तर षष्टी विभक्ती येणार बालिकायाः. ओके. जर हे सपोज आता मुनी म्हणजे मुनी शब्दाशी रिलेटेड असेल तर मुने हे म्हणजे त्या शब्दाची षष्टी विभक्ती आपल्याला वापरायची. मग इथे येणार इदम चित्रम बसयानस्य अस्ति. आता जर इथे बागेचं चित्र दिलं तर इदम चित्रम उद्यानस्य अस्ति. शाळेचं चित्र दिलं तर इदम चित्रम विद्यालयस्य अस्ति. हे पहिलं सेंटेन्स येणार नेहमी. ओके. सेकंड सेंटेन्स येणार, आता या चित्रामध्ये इदम म्हणजे हे चित्र बसयानेचं आहे, तर या चित्रात काय काय आहे असं आपण लिहिणार. मग अस्मिन चित्रे अशा करून हे पुढचं वाक्य येणार. अस्मिन चित्रे बसयानम संती. आता हे वाक्य रिपीटेड आहे. खरं तर आपण लिहिलंय की बसयानाचं आहे, परत आपण म्हणतोय बसयानस्य अस्ति, तरी पण सॉरी संती म्हणजे आहे, नॉट संती, सॉरी अस्तीच येणार कारण एकच बसयान आहे. जर एक वचन असेल तर अस्ति, अनेक वचन असेल तर संती येणार. मग अस्मिन चित्रे बसयानम अस्ति. मग आता अस्मिन चित्रे अजून काय आहेत, खूप सारे लोक आहेत. मग आपण काय लिहिणार, अस्मिन चित्रे जनाः. आपण स्टोरी, आपण जेव्हा कोणाला काही सांगतो तेव्हा आपण नेहमी प्रथम पुरुष वापरतो, म्हणजे ते आहे, त्याच्यामुळे इथे जनरली ती तहा अंती याच्यातलेच पर्याय येणार. मग जनाः, आता जनाः अनेक वचन आहे बरोबर, सो जनाः संती. मग आता अजून काय लिहू शकतो, आता इथे 2 मुली बसलेल्या दिसतात बरोबर. मग आता इथे आपल्याला दिसतंय की पहिल्या सीटवर 2 मुली बसल्यात. एक्सक्यूज मी. मग आपल्याला माहिती आहे की 2 बालिका आहे म्हणून आपण दोचं स्त्रीलिंग वापरणार. मग द्वै बालिका. आता काय झालं, त्या बसल्या आहेत, सो द्वै बालिका उपविशतः. आता तहा का आलं कारण द्विवचन आहे ना, द्वै बालिका नाही येणार, द्वै बालिके येणार. बालिका बालिके, सो द्विवचन बालिके, द्वै बालिके उपविशतः, ती तहा अंती म्हणून द्वै बालिके उपविशतः. ओके. म्हणजे 2 मुली बसल्यात. आता ह्याच्यातली एक मुलगी काय करते, पुस्तक वाचते. मग एका बालिका
पुस्तकं पठती, एका बालिका पुस्तकं पठती म्हणजे एक मुलगी पुस्तक वाचते आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक वाक्याच्या आधी पण आपण अस्मिन चित्रे टाकू शकतो. अस्मिन चित्रे द्वे बालिके उपविशतः, अस्मिन चित्रे एका बालिका पुस्तकं पठती असं पण टाकू शकतो किंवा डायरेक्ट असं वाक्य पण लिहू शकतो. मग आता अजून काय लिहू शकतो तर चालक आता त्यांनी बरेचसे क्रियापद दिलेले नाहीत आणि तुम्हाला अजून संस्कृतचं तेवढं माहिती नाही तर क्रियापद कुठली ते माहिती नसेल तर जाऊ द्यायचं, ते लिहायचं नाही. पण जर माहित असेल तर मग चालकः काय चालवतोय, बस यानम चालयती म्हणजे काय, चालक जो आहे तो बस यानं चालवतोय. बरोबर. आता इथे युवकः आणि शांतीपूर्वक शब्द हा आपण अजून वापरला नाही, यात्रापत्राने वापरला नाही, बस यानच वापरला, चालका वापरला. मग युवक हा काय झालंय, युवक काय आहे, उभा आहे. शांतीपूर्वक पुस्तकं पठिष्यति. मग आता इथे एकच मुलगा उभा आहे, मग आपण असं लिहू शकतो एक हा युवक हा शांतीपूर्वकम तो उभा आहे मुलगा. मग आपण लिहू शांतीपूर्वकम तिष्ठती, एक वचन आहे म्हणून तिष्ठती येणार. दोन मुलं असती तर तिष्ठतः आलं असतं आणि बहुवचन असतं तर तिष्ठन्ती आलं असतं. ओके. मग आपली किती वाक्य झाली, 1 2 3 4 5 6 7 वाक्य ऑलरेडी झाली आपली. आता अजून एक वाक्य आपण म्हणू शकतो, हा जे आता जर माहिती असेल तर लिहायचं, नसेल तर सोडून द्यायचं. आता जो चालक असतो, बसचा जो चालवणारा असतो त्याला चालक म्हणतात आणि जो कंडक्टर असतो त्याला वाहक म्हणतात. सो आणि आता देणे आपण म्हटलं ददाती. सो वाहक हा यात्रा पत्राणी ददाती म्हणजे काय करतोय, वाहक काय करतोय, यात्रापत्र देतोय. बरोबर. किंवा असं पण लिहू शकतो की जनः शांतीपूर्वकम उपविशती. असं बरेचसे काय काय आपण वाक्य ह्याच्यातून करू शकतो. पण म्हणजे साधं सोपं पहिले तर हे लक्षात ठेवायचं, हे कुठल्याही चित्र असो, उद्यान असो, शाळा असो, मुलं बसलेली असणार, कोणी चालत असणार, कोणी उभे राहिलेले असणार. सो उपविशती, तिष्ठती, चरती आणि ददाती हे 4 क्रियापदे लक्षात ठेवायची. मग कुठलंही चित्र असू दे, चित्राला आपण पहिले लिहिणार इदम चित्रम षष्ठी विभक्ती वापरून अस्ति. मग इदम चित्रम बसयानस्य अस्ति, इदम चित्रम उद्यानस्य अस्ति, इदम चित्रम विद्यालयस्य अस्ति. आता सपोज इकडे उद्यानाचं चित्र असतं, मग आपण काय लिहिलं असतं, इदम चित्रम उद्यानस्य अस्ति. मग आता काय, उद्याने जनाः सन्ति. ओके. मग काय काय लोक बसलीत, मग जनाः उद्याने उपविशन्ति, जनाः उद्याने तिष्ठन्ति. आता सपोज कोणी खेळत असेल तर खेळण्याला काय म्हणतात, खेलन्ति. बालकाः खेलन्ति, उद्याने खेलन्ति. उद्याने म्हणजे सप्तमी विभक्ती. म्हणजे जर इथे पण आपल्याला बसयाने काय करतायत की सपोज द्वै बालिका बसयाने उपविशता म्हणजे बसयानात सप्तमी विभक्ती वापरली जाते, पण नुसतं उपविशता लिहिलं तरी चालेल. ओके. सो अशी आपण छोटी छोटी आणि सोपी वाक्य करून हे चित्रवर्णन सोप्या पद्धतीने करू शकतो. ओके. पुढचं, मंजुषया सहायता अधोदत्तम संवादम पूरयत. म्हणजे आता संवाद आहे. मग आता एषः का म्हणजे प्रथम कोण बोलतोय, एषः का म्हणजे हे काय आहे तर एषः डॅश असते. आता आपल्याला इथे दिलंय पुस्तकालय आहे, परस्परम आहे, तृष्णीम आहे, समाचार पत्राणी आहे आणि वदंती आहे. ओके. आता वदंती तर नाही येणार, समाचार पत्राणी पण नाही येणार, कारण पत्राणी हे अनेक बहुवचन आहे आणि अस्ति काय आहे, एक वचन आहे. म्हणजे इथे काय या तिघांपैकी काहीतरी येऊ शकतं. पण मग आता एषः परस्परम अस्ति तर नाही बरोबर वाटत आहे. तृष्णीमचा अर्थ जर माहिती नसेल, काय माहिती नाही. सो एषः पुस्तकालय अस्ति हे जास्त परफेक्ट वाटतं. एषः पुस्तकालयः अस्ति म्हणजे काय, हे वाचनालय आहे. अत्र छात्राः किं कुर्वन्ति म्हणजे इथे मुलं काय करतात. सो आता पुढचं आहे, आता छात्राः पुस्तकानि डॅश पठन्ति. आता हा दुसरा पर्याय शोधणं आपल्याला सोपं आहे का, ते पठन्ति तर आपल्याला माहिती आहे, पठन्ति म्हणजे काहीतरी वाचतो.
आणि इथे पुस्तकानी आहे, मग पुस्तकानी सारखा इथे कुठल्या शब्दाची विभक्ती तर समाचार पत्राणी. सो इथे हे सोपं आहे. अर्थछात्रा पुस्तकानी समाचार पत्राणी च पठन्ति. मग आता किम अत्र ते डॅश न वदन्ति. मग आता किम अत्र ते डॅश न वदन्ति. ओके. आणि आम अत्र ते न डॅश. आता एक जण प्रश्न विचारतोय का ते बोलतायत का, वदंती म्हणजे बोलणं. दुसरा सांगतोय न ते न. मग आता ते न इथे आपल्याला क्रियापद एकच आलंय बरोबर, वदंती. म्हणजे इथे काय येणार, ते न वदंती. ओके. आता आपल्याला हे आहे की मात्र ते न वदंती. आता आपल्याकडे दोनच शब्द राहिले, कुठले, परस्परम आणि तुष्णीम. आता सपोज चल तुष्णीम शब्दाचा आपल्याला अर्थ पण माहिती नाही, पण न वदंती म्हणजे बोलताना कोणाशी बोलणार, एकमेकांशीच बोलणार ना. सो परस्पर म्हणजे काय, एकमेकांशी बरोबर, एक दुसऱ्यांशी बोलतात. सो किम अत्रे ते परस्परम वदंती ते तुष्णीम उपविशन्ति. म्हणजे तुष्णीम म्हणजे काय, शांतपणे बसलेत. सो राहिला एक तुष्णीम, तो इथे येणार तुष्णीम उपविशन्ति. ओके. सो अशा प्रकारे संवाद लेखन पण जरी आपल्याला अर्थ माहित नसला तरी थोडंसं वाचायचं, त्याचं रूप बघायचं, क्रियापदाचं रूप काय आहे, शब्दाचं रूप काय आहे, आणि त्या हिशोबाने त्याच्यामध्ये वाक्य भरायचं, शब्द भरायचं. तर नेक्स्ट आपण येतोय खंड ग मध्ये, याच्यामध्ये व्याकरण आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्णान योजयित्वा पृथक कृत्वाच लिखत. म्हणजे काय, आपल्याला ह्याचा वर्ण विच्छेद करायचंय. मग आता जेव्हा ऑलरेडी त्यांनी विच्छेद दिलेला असेल तेव्हा नेहमी काय करायचं की जो व्यंजन आहे आणि स्वर त्याला एक लाईन म्हणायची. मग क क्ष व्यंजन आहे, स्वर आलाय उ, इथे लाईन म्हणायची. म्हणजे पहिला शब्द काय आहे, भ अधिक ई. मग काय येणार, भ अधिक ई भी. मग क आणि क्ष आहे, क आणि क्ष जोडलं तर आपल्याला हे याचे वर्णविच्छेद माहिती पाहिजे. श इक्वल टू क अधिक श अधिक अ येतं. मग इथे काय होणार, क्ष आहे म्हणजे हा भ आणि उ आहे म्हणजे भिक्षुहू हा शब्द येणार याचा. ओके. आता दंपती करताना द ला पहिले आपण करणार. मग द अधिक अ. मग म आणि प आहे, मग म अर्धा आहे, प अधिक अ. आणि ती ला करणार त अधिक ई. ओके. आता परत मगाची स्ट्रिक, स आणि अ एक येणार, त आणि ओ एक येणार, श आणि अह येणार. व्यंजन स्वर, व्यंजन स्वर. मग सन, तला ओ तो आणि क्ष पूर्ण टो म्हणजे काय येणार, संतोष. आता विज्ञानम. मग विज्ञानम लिहिण्यासाठी आपल्याला ज्ञ शब्दाचा विग्रह माहिती पाहिजे. मग ज्ञ असतो ज अधिक य अधिक अ बरोबर. मग वी येणार व अधिक ई. ज्ञासाठी येणार ज अधिक य अधिक आ. न साठी येणार न अधिक अ आणि म. इथे म चा पाय मोडलेला आहे म्हणजे म्हणून मग म पूर्ण नाही करायचं, म चा इथे पाय मोडलेलाच ठेवायचा. ओके. ओके. आता मंजुषात कर्तृपदम चित्वा रिक्त स्थानाने पुरे येतं. मग युयम युवाम अहम आणि चित्रकारा दिले. मग आता पठतः आहे. पठतः कधी येतं, हे पहिले तर म्हणजे काय, वर्तमान काळ आहे बरोबर. मग सीतहाथ, सीतहाथ म्हणजे द्विवचनला येतं थहा. माझ्यातलं द्विवचन कुठलं आहे, त्वम युवाम युयम. कुठलं द्विवचन, युवाम आहे बरोबर. म्हणजे इथे काय येणार, युवाम सावधानम पठत. ह्याचं जे हे रूप आहे ते धातूचं कुठलं रूप वापरले विभक्ती प्रत्यय त्याच्यावरून कळतं. आता रचयती आहे, ती आहे म्हणजे ती तहा अंती. ती तहा अंती कशाला वापरतात, प्रथम पुरुषला वापरतात. मग इथे युयम युवाम काय आहे, मध्यम पुरुष आहे. अहम उत्तम पुरुष आहे. चित्रकार म्हणजे तिसरा बद्दल सांगतोय म्हणजे हा चित्रकार काय आहे, प्रथम पुरुष आहे. मग चित्रकाराला काय येणार, इथे चित्रकार येणार. आणि तसं पण चित्रावरून पण समजते, चित्र रचयिताला कोण आहे, चित्रकारच येणार. म्हणून चित्रकार हा
चित्रम रचयेत। ओके, आता श्वः विद्यालयम गमिष्यामि, शामी आहे हे भविष्य काळात आहे, क्षला म्हणजे भविष्य काळात आहे, पण मी भविष्य काळात पण मी वहा महत्व देतो, शामी शावा शामह म्हणजे काय, हा उत्तम पुरुषचं एक वचन आहे। मग उत्तम पुरुष एक वचन काय आहे इथे, अहम, मग अहम श्वः विद्यालयम गमिष्यामि। आता इथे तरंतले तरथ एकच राहिले म्हणून युयम, पण असं बघायला गेलं तर सीत हा थ आहे म्हणजे बहुवचन आहे, मग इथे बहुवचनाचा शब्द कुठला आहे, मध्यम पुरुष मध्ये युयम आहे, सो इथे येणार युयम। आता हे जे हे दोन टेबल्स दिलेत, सो पुष्पेण ह्याचा पुष्प शब्दाची तृतीय आहे। हे शब्द कसे लक्षात ठेवायचे सोप्या पद्धतीने याचा आपण एक ट्रिकचा व्हिडिओ बनवलेला आहे, तर पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची पण लिंक देईन, पण त्याच्याप्रमाणे आपण हे बनवू शकतो। सो पुष्पेण पुष्पेण पुष्पेभ्याम पुष्पेः तृतीया, मुनौ मुनौ मुन्योः मुनिषु मुनिषु सप्तमी, आणि हे आहे भानौ भानुभ्याम भानुभ्यः पंचमी। आता हे धातू रूपाची तालिका आहे, त्याच्यासाठी एक हे आहे, आपल्याला पहिले तर सांगितलं की लक्षात ठेवायला लागतील। लट लकार, लट म्हणजे वर्तमान काळ, लूट म्हणजे भविष्यकाळ, लंग म्हणजे भूतकाळ आणि लोट लकार म्हणजे आज्ञा। आता ह्याचे प्रत्येक असे आपण लक्षात ठेवू शकतो। आता हे प्रथम पुरुष आहे, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन। तर जेव्हा लट लकार असतं वर्तमान काळ, तेव्हा आपले प्रत्यय ती तहा अंती, सी तहा थ, आम्ही आवहा आमहा। ओके, किंवा जर तुम्हाला मी वहा मह लक्षात राहत असेल तर मी वहा मह लक्षात ठेवा, ती तहा अंती, सी तहा थ, आम्ही आवहा आमहा। आता लूट लकार मध्ये काय फरक आहे, भविष्यत काळमध्ये हे सगळे पर्याय तसे राहतात, फक्त त्याच्या आधी क्षला य हा पर्याय लागतो, शला य। मग क्षती शतः शंती, शसी शतः शत, शामी शावः शामः, हे एक्झॅक्ट दोन्ही सेम आहेत, फक्त शला य त्याच्या आधी लागलेला आहे। ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा भविष्य काळ असेल, भविष्य या शब्दात शला य असतो, तर शला य इकडे पण येतो, हे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर जेव्हा लंग लकार असेल म्हणजे भूतकाळ असेल तर त ताम अन, अह तम त, अम आव आम हे त्याचे पर्याय येतात। आणि लोट लकार आज्ञा असेल तर तू ताम अंतू, अ तम त आणि आव आम। मग आता ह्याच्यामध्ये हे ताम, ज्याला मी हा जो एवढा पोर्शन आहे तो या दोघांचा सेम आहे, फक्त तच तू आहे, अनच अंतू आहे, अहच इथे फक्त अ आहे, अमच इथे आणि आहे, एवढाच या दोघांमध्ये फरक आहे। मग आता ह्याच्यामध्ये हे जे पर्याय आहे ते आपल्याला पाठच करायला लागणार, ह्याच्या म्हणजे ह्याला काही दुसरा पर्यायाला पाठ करायचे हे पर्याय जे आहेत ते। मग आता त्याच्यामध्ये आपल्याला धातू कसा चालवायचा, आता मग पठ धातू आहे, पठ म्हणजे पडणे, पठ धातू आहे, तर पठ धातू कसा चालेल। आता लट लकारचं आपण बघितलं की ती तहा अंती, सी तहा थ, आम्ही आवहा आमहा, बरोबर। मग हे कसं चालेल, पठती पठतः पठंती, पठसी पठतः पठत, पठामी पठावहा पठामहा। मग ह्याच्यावरून वाक्य पण कशी करायची असतात, आता आपल्याला माहितीये की उत्तम पुरुषचं असतं अहम आवाम वयम, बरोबर। मग अहम पठामी, आवाम पठावहा, वयम पठामहा। मध्यम पुरुष असेल तर त्वम युवाम युवम, मग त्वम पठसी, युवाम पठत, युयम पठत। आता बालक आपण तिसऱ्याबद्दल बोलतोय, तर बालकः पठती, बालकौ पठता, बालकाः पठंती, अशी याची वाक्य होणार। जे तुम्हाला चित्रवर्णन दिलंय त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं युजफुल आहे। मग आता भविष्य काळ करताना पठला पठी लागतं, पठी असं त्याचं हे होतं, गम असेल तर गमी होतं, म्हणजे भविष्य काळामध्ये पठी ई लागतो एक एक्स्ट्रा। मग इथे कसं होणार, पठिष्यती पठिष्यता पठिष्यंती, पठिष्यसी पठिष्यता पठिष्यत, पठिष्यामी पठिष्यावः पठिष्याम।
श्यामः. ओके, हे या धातूची रूप होणार. बाकी सगळीकडे पठ धातूचं तसाचा तसा येणार, त्याला हा रूप जोडायची. पठ. आता जेव्हा भूतकाळ असेल तेव्हा पठच्या आधी अ लागतं, अ हा हे लागतो. जेव्हा भूतकाळ असेल तेव्हा मग अ पठत, अ पठताम, अ पठन, अ पठः, अ पठतम, अ पठत, अ पठम, अ पठाव, अ पठाम, हे याची रूप होणार. जेव्हा आज्ञा आदेश असेल, लोट लकार असेल तेव्हा परत फक्त पठच येणार. पठतु, पठताम, पठंतु, पठ, पठतम, पठत, पठानी, पठाव, पठाम. ओके, कळलं हे धातुरूप कशी चालतात ती. हे आपल्याला टेबल पाठ करायला लागेल. टेबल पाठ केलं तर फक्त याच ह्याच्यासाठी नाही, म्हणजे जेव्हा मग हे हा धातुरूपची तालिकाच नाही, जेव्हा आपल्याला सेंटेन्सेस बनवायची वेळ येते संस्कृतमध्ये तेव्हा आपल्याला हे खूप युजफुल आहे. हे आलं तर आपण आरामात आपण जे आहे ते सेंटेन्सेस बनवू शकतो. मग आता इथे बघायचं की गच्छ आहे, गच्छ आपला धातू आहे आणि अंती आहे, प्रथम पुरुष आहे. मग आपण काय बघितलं होतं, तीतः अंती आहे. हे प्रथम पुरुष आणि तीतः अंती आहे, म्हणजे हा वर्तमान काळ आहे, लटलकार आहे. म्हणजे येणार गच्छती, गच्छती, तहा, गच्छतः. ओके, आता हा मध्यम पुरुष दिला आणि अचिंतयम, अ आहे आधी, म्हणजे काय येणार, अ आहे म्हणजे हा भूतकाळ आहे. कळलं, भूतकाळ आहे म्हणजे हा आहे लंकलकार. भूतकाळ म्हणजे लंकलकार आहे. मग लंकलकार मध्ये आता चिंतय, हे मध्यम पुरुष आहे, म्हणजे चिंतय हा आपला धातू आहे, बरोबर. मग मध्यम पुरुषचं आपण बघितलं होतं काय आहे त्याचे पर्याय, अह तम त. म्हणजे आता इथे अचिंतय, अचिंतय ला पुढे विसर्ग लागणार, अचिंतय, अचिंतयतम आणि चिंतयत, अचिंतयत हे होणार याचं मध्यम पुरुष. मग आता आहे स्त्यासामी, मग इथे स ला य आहे, स्तास्यामी म्हणजे स्ता. मग आता इथे स्था आहे, धातू आपला स्था आहे आणि स्यामी लागलाय म्हणजेच काय शामी लागले त्याला. हे म्हणजे जे ते भविष्याला पठीला श लागलाय ते इथे स्य लागलंय. ते कधी स्य लागतं कधी श लागतं ते आपण रूल्स आहेत ते नंतर बघू, पण आता लक्षात राहतं स्था म्हणजे स्तिष्ठ, उभे राहणे हा धातू आहे आणि हे भविष्य काय, हा लूट लकार आहे. मग स्तास्यामी, स्तास्यावहा, स्तास्यावहा आणि स्तास्यामः असं. म्हणजे श्यामी, कारण आपलं काय आहे श्यामी, शावहा, श्यामः म्हणजे श्यामी, स्यावहा, श्यामः, म्हणून इकडे हा असं जाणार. म्हणजे हे दोन्ही टेबल जे आहेत आपले, म्हणजे सगळे बालक, बालिका, पुष्प, मुनी, भानू याचे टेबल्स कसे बनवायचे याची जी ट्रिक होती ती आपण एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. म्हणजे मनय तस्य असेल तर बालक आणि पुष्पे कसा बनवायचा, मया ये यहा यहा यमने बालिका कसा बनवायचा, असे आपण ट्रिक्स दिल्यात. त्या ट्रिकने ते सगळे टेबल्स पाठ केले की हे आपल्याला आरामात येईल. आणि धातूची जी आता हे जे मी एक्सप्लेन केलं ते आपण लक्षात ठेवलं. संस्कृत जे आहे ते पाठांतराचं आहे, म्हणजे आपण सगळं मध्ये ट्रिक नाही, म्हणजे पाठांतराला काही पर्याय नाही, पाठांतर हे करायलाच लागणार. आता तत् एतत् सर्वनाम, आता इथे आपल्याला सर्वनाम वापरायचे, म्हणजे तत् आणि येतात. मग तत् आणि येतात सर्वनाम कसं चालतात आपण हे पण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तत् ते तानी, येतात येते येतानी, सहा तव ते, सा ते तहा असं चालतं. पण ह्याच्यासाठी सर्वनामांसाठी अजून एक ट्रिक आहे, तर त्या डॅश बालिके चलतहा. मग आता बालिके हा नामाचं जसं ज्याला विभक्ती लागली तसंच जनरली इथे पण लागतं, म्हणजे एषा, येतो, येते. सो येते बालिके चलतहा. बरं, त्याच्या आधी हे एषा असं चालतं, एषा येते येतहा, एषा येतो येतं, एषा येतो, एषा येतो येते. पण आता इथे बालिके आहेत मग आणि चलतहा आहे, सो बालिकेसारखं कुठलं दिसतंय जनरल, येते. सो इथे येते बालिके चलतहा. हे म्हणजे आपण म्हणतो ना ट्रिकने आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो, एशे बालिके चलतहा. मग अजून आपल्याला जर ह्याच्यामध्ये विचार करायचा असेल तर
चलतः आहे, म्हणजे ती तहा अंती, म्हणजे हे द्विवचन आहे. ओके, आणि बालिके पण द्विवचन आहे, म्हणजे इथे द्विवचन कुठलं ते येईल. मग एषा द्विवचन नाहीये, एतो द्विवचन आहे, एते द्विवचन आहे. पण एतो जे आहे ते पुल्लिंगी द्विवचन आहे आणि एते स्त्रीलिंगी द्विवचन आहे. सो इथे आपल्याला एते येईल आपण लिहू शकतो. म्हणजे ह्या विचारपूर्वक कशा नियमांप्रमाणे, पण डायरेक्ट, कारण नाम आणि सर्वनाम यांच्या दोघांच्या इन जनरल जे त्यांचे म्हणजे विभक्ती आहे ते सेम जातं. आता इथे नर्तकः संती, आता संती आहे आणि नर्तकाः आहे, म्हणजे हे नर्तक शब्दाचं नर्तक, तो नर्तक, नर्तकाः म्हणजे पुल्लिंगी आहे. आता नर्तकाः सारखं इथे सहा नाही येऊ शकत, ते नाही येऊ शकत. तो नर्तक म्हणजे इथे येणार ते नर्तका संती. ओके, ते नर्तकाः संती म्हणजे तत्ते सहा तौ ते, सहा तौ ते हे जे आपण वापरतो तसं. आता इथे आपण जो मगाशी वरचा रूल सांगितला की तो तसाचा तसा इथे नाही यूज होत आहे. पण परत सगळीकडेच सिम्पल ट्रिक नाही आपण यूज करू शकत. जिथे यूज होते तिथे पटकन करायचं. इथे ते नर्तक आपण नाही म्हणत, कारण पुष्पम पुष्पे पुष्पाणी, मग नर्तकाणी असतं. सहा आपण नाही म्हणू शकत, कारण सहा एक वचन आहे, नर्तक हा अनेक वचन आहे, म्हणजे राहिला आपल्याकडे ऑप्शन ते. मग आपल्याला माहिती आहे की सहा तौ ते असं चालतं. सो ते नर्तका संती हे त्याचं उत्तर येईल. नेक्स्ट आहे पुष्पाणी सुंदर आणि संती. आता ह्याला हा रूल आपण लावू शकतो, हे सोपं आहे. पुष्पाणी सुंदर आणि संती म्हणजे येतानीच असणार, पुणी आणि सुंदराणी म्हणून हे येतानीच असणार. आणि हा रूल काय लागतोय, ते पुष्प म्हणजे येतं ते येतानी, आणि संती म्हणजे अनेक वचन आहे, इव्हन पुष्पाणी अनेक वचन आहे, म्हणून येतानी पुष्पाणी संती असं येणार. आता छात्र हा लिखती, आता हे पण तसंच रूल लागणार. छात्र हा आहे एक वचन आहे आणि तो छात्र पुल्लिंग आहे म्हणून सहा. आता इथे जर छात्रा असतं तर सहा छात्रा लिखती आलं असतं, पण हे छात्र हा आहे तो इथे उत्तर येणार सहा. आता इथे आहे उचित विकल्पेनं रिक्त स्थानाने पुरे येतं. हे आता नंबर्स आहेत, म्हणजे आपल्याला नंबर्सचं जे दिलं होतं स्त्रीलिंगी तो जो चार्ट आहे, हा जो चार्ट दिलाय, एकः एका एकम, द्वौ द्वे द्वे, त्रयः तिसरः त्रीणी, चत्वारः चतस्र चत्वारी, आणि एकदा 5 पासून पुढे सगळे सेमच होतात. म्हणजे पंच षट सप्त अष्ट नव दश, म्हणजे तिन्ही स्त्रीलिंग पुल्लिंग नपुंसकलिंगामध्ये ते सेम चालतात. आपल्याला ते लॉजिक इकडे लावायचे. मग आता बालिका नृत्यंती, मग आता बालिका इथे दशच येणार, दश बालिका नृत्यंती, कारण जेव्हा मोर दॅन पंचच्या पुढे सगळे दश दश दशच आहे. सो दश बालिका नृत्यंती हे याचा आन्सर येणार. डॅश फलम अस्ति, आता हे एक फलम आणि आता ते फलम म्हणतो आपण. मग पुष्पम पुष्पे पुष्पाणी सारखं एकम एकम लागतं, सो एकम फलम अस्ति. इथे आन्सर येणार एकम फलम अस्ति. शुका, शुका आपण म्हणतो तो शुक, म्हणजे तो पोपट, म्हणजे ह्याला पुल्लिंग सारखं चालतं. मग पुल्लिंग मध्ये चालतं त्रयः शुकः, बरोबर, म्हणजे त्रयः शुकः. सो इथे त्रयः येणार. कलमानी, आता कलमानी म्हणजे ते कलम, म्हणजे चत्वारी कलमानी, कारण ते पुष्प म्हणजे नपुंसकलिंगासारखं चालतं. मग नपुंसकलिंगामध्ये आहे चत्वारी, चत्वारः चतस्रः चत्वारी, सो हे चालणार चत्वारी कलमानी, चत्वारी कलमानी. ह्याच्यासाठी आपलं हे टेबल पाठ असलं पाहिजे. मग एका हा कसं चालतंय, बालक सारखं एकहा बालकहा, एका बालिका सारखं एका, पुष्पम सारखं एकम चालतंय, बरोबर. मग आता बालक शब्दाचं द्विवचन काय आहे, बालकौ, मग इथे चालतोय द्वौ पुल्लिंगीला. बालिकाचं द्वितीय वचन काय आहे, बालिके, तर इथे चालतंय द्वै. आणि पुष्पमचं पण पुष्पम पुष्पे आहे, तर इथे पण चालतंय द्वै. सो हे लक्षात आपण ठेवू शकतो. ओके. त्रयः तिसरः त्रीणी, चत्वारः चतस्रः चत्वारी, हे आपल्याला लक्षातच ठेवायला लागणार आहे. मग पंच पासून पुढे सोपं आहे. पंच षष्ट सप्त सप्तम अष्ट हे सगळं सेमच असतं. सप्त अष्ट नव आणि दश सेम येणार. आता हे आहे वानरः कुर्दंती. मग आता आपल्याला जे अवयव आहे, आय थिंक उचित विकल्प, म्हणजे हे सगळे अवयव आहेत.
मग त्या अवयवांचे आपल्याला अर्थ माहिती असले पाहिजेत हे भरण्यासाठी, किंवा थोडंसं आपण लॉजिक लावू शकतो. मग आता वानर हा कुर्दती, मग आता च म्हणजे आणि, प्रति म्हणजे कोणाच्या तरी प्रति, हे तर येणार नाही. इतस्ततः म्हणजे इकडे तिकडे, वानर इतस्ततः कुर्दंती हाच इकडे ऑप्शन येऊ शकतो. आता वयाम डॅश गच्छामः, आता इथे उच्चे गच्छामः आता नाही येऊ शकणार, मी वरती जातो असं तो कोण म्हणणार नाही. कुत्र नाही येणार कारण हा क्वेश्चन मार्क नाहीये. सो राहिला ऑप्शन बही, बही म्हणजे ऍक्च्युली बाहेर. सो वयम बहिः गच्छामः हा इथे योग्य ऑप्शन आहे. आता अहम जनकेन गृहम गमिष्यामि, आता अद्य आणि अधुना, अद्य म्हणजे सो इथे जनकेन तृतीया विभक्ती आहे. म्हणजे जनरली जेव्हा तृतीया विभक्ती येते तेव्हा सह येतं त्याच्याबरोबर, किंवा आता अधुना म्हणजे आजकाल, अद्य म्हणजे पण आज. मग मी वडिलांबरोबर गृहम गमिष्यामि म्हणजे जाईन. सो इथे सह हे आन्सर येणार. राम हा डॅश आगच्छति, आता इथे क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इथे क्वेश्चन मार्कचाच अव्यव येणार. सो इथे कदा येणार आन्सर. राम हा कदा आगच्छति म्हणजे राम कधी आला. आता नेक्स्ट आहे निर्देशानुसार वाक्यानी रचयत. आता इथे आपल्याला बहुवचन करायचं आहे. मग छात्राचं बहुवचन येणार छात्राः. आता आयडियली इथे विद्यालयाचं पण येऊ शकतं, पण आपण नाही करणार आहे, कारण जरी एक छात्र असली तरी तिची शाळा एकच आहे आणि अनेक छात्रांची पण शाळा एकच आहे. सो विद्यालयां प्रति तीचं होणार अंती, तीतः अंती. सो छात्राः आणि इथे येणार गच्छन्ति, छात्राः विद्यालयं प्रति गच्छन्ति, हे याचा आन्सर येणार. तर नागरिकाः नृत्यं कुर्वन्ति, एकवचनं करू तर नागरिकाः आहे म्हणजे तो नागरिक, हे बहुवचन आहे बालक प्रमाणे म्हणजे येणार नागरिकः, नागरिकः. नृत्याचं नृत्यम तसंच राहणार. आणि कुर्वंतीचं आपण बघितलं तीतः अंती असतं म्हणजे ती कुर्वती, नागरिकाः नृत्यम कुर्वती. आता गायिका गीतम गायंती आणि द्विवचन कुरुत आहे, तर आपण इथे करणार गायिके, द्विवचन म्हणजे बालिका सारखं होईल, बालिका बालिके म्हणून बालिके सारखं गायिके. आता गीताचं इथे आपण गीतम पण ठेवू शकतो आणि गीताचं पण द्विवचन करू शकतो, आपली चॉईस आहे. आपण इथे गीते करतोय, गीतम कारण ते गीत, ते गाणं, पुष्पम पुष्पे सारखं गीते, गायिके गीतम आणि ती आहे परत गायती द्विवचन आहे म्हणजे ती तहा अंती, द्विवचनला तहा येतं म्हणून गायतहा, गायिके गीते गायतहा. तर सा वस्त्राणी धारयती, आता साचं सा ते तहा येतं म्हणून तहा. वस्त्राणी तसंच राहणार वस्त्राणी. आणि धारय, इथे धारय हा धातू आहे आणि त्याला ती लागलाय, आपल्याला बहुवचन करायचंय म्हणजे ती तहा अंती लागला पाहिजे. मग धारय आणि अंती असतं, धारय अधिक अंती असं येणार. पण मग धारय अंती असं नाही लिहायचं, य आणि अ जेव्हा एकत्र होतो तेव्हा यच होतो. मग सा वस्त्राणी धारयंती असं ह्याचा आन्सर येणार. ओके. सो आता आपण ह्याचे 2 खंड बघितले आतापर्यंत. आता पुढच्या ह्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, त्याच्यामुळे जर तुम्हाला संस्कृतचं लर्निंग सोपं होत असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मेन म्हणजे ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत हे व्हिडिओ पाठवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमचं काही चुकत असेल किंवा एखादा कन्सेप्ट तुम्हाला कळला नसेल की अजून बेटर पद्धतीने सांगू शकत असू तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कसं कळतंय आमचे व्हिडिओजने, तुम्हाला खरंच युजफुल होत आहेत का हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. तर थँक्यू.